भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे, माननीय पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती कल्पना बारवकर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणील गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा वितरण व विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। या आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणाऱ्या इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते। त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाने वेळोवेळी नशाखोरी विरोधी कारवाईत सातत्य राखत यापूर्वी नशेचे इंजेक्शन, गांजा कारवाई, नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नशेच्या गोळ्या, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा यांच्यावर जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बिमोड करण्याचा उपाययोजना राबवित नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती। दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी गोपनीय माहिती मिळाली की सांगली जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यात अवैधरित्या गांजा विक्रीचे गुन्हे दाखल असलेला सराईत संशयित नामे नवाज सलीम मकानदार हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूच्या बोळात येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली। त्यानुसार संबंधित ठिकाणी एका मोटारसायकलवरून एक संशयित इसम येऊन थांबला। बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम नामे नवाज सलीम मकानदार वय 32 राहणार प्रताप कॉलनी, रॉकेल डेपो, झोपडपट्टी मिरज याच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थांचा एकूण 50,000 रुपयाचा 2 किलो वजनाचा तयार गांजा मालाचा साठा जप्त केला। त्यास माननीय न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत।